एका नवीन रेसिपीमध्ये अगदी तुमचं मनापासून स्वागत आहे। प्रत्येक गृहिणीला एक प्रश्न पडलेला असतो, रोजचं नाश्त्याला काय बनवायचं। रोज उपमा शेवाळे आपण बनवतोच किंवा पोहे बनवतोच। तर मी आज वेगळी अशी रेसिपी आणलेली, मिक्स भाज्या। मुलंसुद्धा मिक्स भाज्या खात नाही आहेत, शिमला मिरची गाजर वगैरे। तर मी अशी रेसिपी बनवून दाखवणार आहे, तर नक्की मुलंसुद्धा आवडीने खातील आणि गृहिणींचं पण टेन्शन जाईल अशी मी रेसिपी बनवणार आहे, शेवाळ्यांचा उपमा। तर वेळ न घालवता आपण रेसिपी बनवायला स्टार्ट करूया। चला, तर आज मी बनवणार आहे मस्त असं शेवाळ्याचा तिखट उपमा। तर तुम्हाला साहित्य मी दाखवणार आहे। शेंगदाणे सुद्धा घेतलेले, मी तळून घेणार आहे शेंगदाणे, कढीपत्ता, मिरची आहे आणि हे आपले रव्याचे शेवाळे आहेत। एक टोमॅटो घेतला, एक बटाटा, गाजर, शिमला मिरची आणि कांदा। मुलं तर अशा भाज्या खात नाही आहेत, तर मुलांना अशा भाज्या घालून शेवाळ्याचा उपमा करून द्या। तर चला, वेळ न घालवता आपण रेसिपी बनवायला स्टार्ट करूया। आपली कढई तापलेली, आपण थोडंसं तेल घालून घेऊया। आपल्या शेवाळ्या भाजून घ्यायचे, थोडंसंच तेल टाकले। शेवाळे मी थोडेसे मोडून घेतलेले, तर तेल तापले, आपण शेवाळे घालून घेऊया। तांबूस रंगापर्यंत परतून घ्यायचं। बघू शकता आपल्या शेवाळ्याचा रंग चेंज होत आलाय, तांबूस थोडेसे होत आले। एक 5 मिनिटासाठी आपण भाजून घेऊया। शेवाळ्याचा सुद्धा उपमा खूप छान लागतो। आपण असा रव्याचा वगैरे उपमा बनवतोच, पण हा एकदा बनवून बघा, खूप छान लागतो। तुम्ही यामध्ये हिरवा वाटाणा सुद्धा टाकतो, पण आता वाटाण्याचं सीझन नाही आहे, त्यामुळे वाटाणा मी नाही टाकणार। वाटाणा सुद्धा छान लागतो। बघू शकता आपले भाजलेले शेवाळे। मी आता एक काढून घेते। तर मी थोडंसं तेल टाकणार आहे, तुम्ही तुपामध्ये पण बनवू शकता तुम्ही शेवाळे। मी थोडंसं तेल टाकून घेते। यामध्ये शेंगदाणे तळून घेऊया। आपल्याला कुडकुडी पाहिजेत खायला, त्यामुळे शेंगदाणे तळून घ्यायचे। छान तळून घ्यायचे, शेंगदाणे कडक होईपर्यंत। असं खाताना आपल्या दाताखाली कुडकुडी लागतात। चला, शेंगदाणे आपले तळलेत छानपैकी। मी आता काढून घेते एका प्लेटमध्ये। रोज आपण पोहे वगैरे खातोच, थोडंसं वेगळं काहीतरी, गोड शेवाळ्या पण करतोच आपण। त्यामध्ये मोहरी, जिरे घालून घ्यायचं। मोहरी घातली, थोडेसे जिरे, कढीपत्ता तोडून टाकायचा। तुम्ही कितपत तिखट खाता त्यानुसार मिरची घालून घ्यायची। यामध्ये कांदा घालून घेणार आहे। कांदा पण छान परतून घेऊया। थोडंसं मीठ घालून घ्यायचं, कांदा आपला पटकन भाजतो।
आपला कांदा छान भाजलेला आहे। यामध्ये आता आपण भाज्या घालून घेऊया। टोमॅटो छान परतून घेऊया। त्यानंतर मी छोटासाच बटाटा घेतलेला तो घालून घेते। त्यानंतर गाजर आणि शिमला मिरची। मुलं तर अजिबात शिमला मिरची खात नाहीत, तर त्यांना असं बनवून द्या। मुलं आवडीने सुद्धा खातील, कलरफुल दिसते, मुलांना टिफिनला सुद्धा देऊ शकता। असं आपलं शेवाळ्याचा उपमा आहे। तर यामध्ये मीठ टाकूया, म्हणजे भाज्या आपल्या थोडेसे मऊ होतील। यावरती मी झाकण ठेवणार आहे आणि पटकन होऊन जातात आपलं नाश्त्याला सुद्धा। मुलांना डब्यांना घाई गडबडीत तुम्ही टिफिनला मुलांना हे शेवाळ्याचा उपमा देऊ शकता। झटकीपट होतो, जास्त वेळ पण लागत नाही आहे। एक 5 मिनिटासाठी झाकण ठेवूया, आपल्या भाज्या नरम होतील। पाच मिनिटं झालेत, आपण झाकण काढून घेऊया। छान भाज्या आपल्या वाफरल्यात। यामध्ये आता शेवाळे घालून घेऊया, भाजून घेतलेले। मिक्स करून घेऊया। यामध्ये गरम पाणीच घालायचं, नाही तर मग काय होतं, थंड पाणी जर आपण घातलं तर आपल्या उपमा चिकट होण्याची शक्यता असते। त्यामुळे गरमच पाणी घालायचं। आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालणार आहे मी। मीठ भाज्यांना पण घातलेलं, त्यामुळे मीठ थोडं बेताचंच घालायचं, नाही तर काय होतं, खारट होण्याची शक्यता असते। मिक्स करून घेऊया। तर यामध्ये मी गरम पाणी करून घेतलेलं आहे, ते घालून घेणार आहे। तर भाज्या आपल्या शिजल्या आहेत, त्यामुळे जास्त वेळ लागणार नाही। एक 5 ते 7 मिनिटासाठी आपला उपमा तयार होणार खाण्यासाठी। एक 5 मिनिटासाठी झाकण ठेवून घेऊया। चला तर मग झाकण काढून घेऊया। बघू शकता मस्त असे कलरफुल आपले शेवाळे झालेले आहेत खाण्यासाठी। तर यामध्ये मी आता शेंगदाणे घालून घेणार आहे। काय होतं, आपण शेंगदाणे आधीच टाकले तर आपले शेंगदाणे एवढे छान तळून घेतलेले नरम होणार, त्यामुळे लास्टलाच टाकायचे शेंगदाणे तळून घेतलेले। कडकपणा राहत नाही, त्यामुळे शेवटीच शेंगदाणे घालून घ्यायचं। बघू शकता मस्त असं आपल्या खाण्यासाठी शेवाळ्याचा उपमा तयार झाले, झटकीपट। ते यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊया आणि बघू शकता दिसायला पण किती छान दिसते। वरून आता कोथिंबीर घालून घेऊया। तुम्हाला आता चिकट दिसते, ज्यावेळेला थंड होणार तर अजून शेवाळे आपल्या सुटी सुटी होऊन जाणार। नक्की ट्राय करून बघा घरी। तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब आणि शेअर मैत्रिणींना वगैरे करत जावा। चला मी आता सर्विंग बाउलमध्ये काढून घेते। आपलं खाण्यासाठी उपमा तयार झालेलं आहे। मस्त आपल्या खाण्यासाठी शेवाळ्याचा उपमा तयार झाला आहे आणि कलरफुल दिसते। भाज्या घातल्यामुळे मग खूप छान असं कलरफुल असं झालेलं आहे आपला उपमा। सकाळच्या घाई गडबडीत आपलं झटकीपट, किंवा मुलांना सकाळच्या स्कूलमध्ये टिफिनला सुद्धा देऊ शकतात झटकीपट असा शेवाळ्याचा उपमा। तर चला मग सर्विंग बाउलमध्ये काढून घेते। बघू शकता मस्त असा आपला खाण्यासाठी शेवाळ्याचा उपमा तयार झाला आहे। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा
चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचा धन्यवाद.